तर मुलांमधले हार्मोन्स नेमका हा काय विषय आहे? एखादं बाळ जन्मल्यानंतर त्याला हार्मोनल विकारांची समस्या लगेच येऊ शकते का इतक्या कमी वयामध्ये सुद्धा? तर अशी कुठली लक्षणं जी आहेत कुठल्या वयोगटातल्या मुलांमध्ये दिसू लागतात हळूहळू? अनुवंशिकता आणि हार्मोनल समस्या याचंही काही कनेक्शन आहे. आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगरमधील डॉक्टर भक्ती कटारिया दुगड, ज्या पिडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत. आधी हे सगळे प्रॉब्लेम्स डिटेक्ट नाही व्हायचे किंवा खूप कमी होते आणि लहान मुलांमध्ये का झालं हे आणि का होतं हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. उंचीच्या रिलेटेड काय असे सिम्पटम्स दिसू शकतात? उंची वाढण्यासाठी एक सर्वात महत्त्वाचा हार्मोन असतो, त्याला आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो. पण हे कुठल्या वयोगटातील मुलांना हे इंजेक्शन्स आपण देऊ शकतो किंवा कोणत्या वयापर्यंत देऊ शकतो? 2 गोष्टी खूप गरजेचं आहे. एक तर वजन, की आपल्या मुलाचं वजन नीट वाढत आहे की नाही, आणि दुसरं म्हणजे हाईट नीट वाढत आहे की नाही. आणि हे दोन्ही प्लॉट करणं खूप महत्त्वाचं आहे. लठ्ठपणा आणि हार्मोनल समस्या याचंही काही कनेक्शन आहे का, संबंध आहे का? म्हणजे एक 10-15 वर्षाची आधीची गोष्ट अशी होती की पेशंट कंप्लेंट्स घेऊन यायचे की डॉक्टर माझ्या मुलाचं वजन वाढतच नाहीये. आणि आता असे पेशंट येतात की डॉक्टर माझ्या मुलाचं वजन कमीच होत नाहीये. तर लोकांना बऱ्याचदा वाटतं की डायबिटीस तर मोठ्यांचा आजार आहे, लहान मुलांमध्ये कसं होणार डायबिटीस? पण मोठ्यांचा डायबिटीस आणि लहानपणीचा डायबिटीस दोन्ही वेगवेगळा असतो. व्हॅक्सिनेशनमध्ये जर कुठे खंड पडला किंवा व्हॅक्सिनेशन व्यवस्थित झालं नाही तर याचा परिणाम सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्सवर होऊ शकतो का? या दीर्घ काळासाठी जर घेतलं तर त्यांना इतर कुठले आजार किंवा शरीराला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो? नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आजच्या नगर डायरी कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगरमधील डॉक्टर भक्ती कटारिया दुगड, ज्या पिडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत रेडिओ नगरवर संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात आधी तुमचं खूप मनापासून स्वागत स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये सुद्धा. थँक्यू सो मच. तुम्ही मूळच्या नगरच्या आहात. तुमचं बालपण आणि तुमचं शिक्षण कुठे गेलं? माझं शिक्षण 10वीपर्यंतचं 12वीपर्यंतचं नगरमध्येच झालं आहे. त्यानंतर MBBS माझं प्रवरा मेडिकल कॉलेज लोणीमध्ये झालं आहे. MD मी नागपूरला केलं आहे आणि त्यानंतर फेलोशिप मी वाडिया हॉस्पिटल मुंबईमध्ये केली आहे. डॉक्टरच व्हायचं असं कधी ठरवलं? ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये डॉक्टर कोणीच नव्हतं. मी पहिलीच डॉक्टर होती आणि माझ्या आजोबांची खूप इच्छा होती की तू डॉक्टर व्हावं, म्हणून तेव्हाच लहानपणीच डिसाईड केलं होतं की डॉक्टर व्हायचं. नक्कीच. आणि पिडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे थोडक्यात बालकांचं हार्मोनल तज्ज्ञ आपण असं म्हणूयात सोप्या भाषेमध्ये. तर याच शाखेकडे वळावं किंवा याच फॅकल्टीकडे वळावं असं केव्हा ठरलं? तर MD पिडियाट्रिक्स करताना बरेच केसेस होते जे मी पाहिले आणि एंडोक्राईन जे केसेस होते ते खूप इंटरेस्टिंग होते. आणि एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि त्यावरून पिडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट ही स्पेशालिटी ओव्हरऑलच खूप कमी आहे. आणि इंटरेस्टही होता म्हणून मला आवडलं शिकायला आणि अपॉर्च्युनिटी पण चांगली भेटली मला. वाडिया हॉस्पिटल मुंबई, जे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल त्याला म्हणतात, ते इंडियामध्ये बेस्ट पिडियाट्रिक हॉस्पिटल मानलं जातं. तिथे मला संधी मिळाली पिडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी करायची. सो आय वेंट अहेड. नक्कीच. वाडिया हॉस्पिटलमधल्या काही आठवणी असतील, कसे होते ते दिवस? आम्ही त्याला रेसिडेन्सी म्हणतो. रेसिडेन्सी म्हणजे आम्ही दिवस रात्र तिथेच काम करायचो. पेशंट लोड प्रचंड, म्हणजे एका दिवसाला 100 पेशंट्सची OPD असायची, ॲडमिशन्स असायचे, रात्री कॉल्स यायचे. डायबिटिक कीटो ॲसिडोसिस म्हणजे शुगर खूप वाढल्यामुळे जे काही पेशंट्स येतात तसे रात्री बरेचसे पेशंट व्हायचे. हेक्टिक होतं पण वर्थ इट होतं. खूप छान पेशंट मिळाले, खूप छान सपोर्ट मिळालं, खूप छान टीचर्स मिळाले आणि म्हणून प्रॅक्टिसही छान सुरू आहे. नक्कीच. वाडिया हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर प्रॅक्टिसला कधी सुरुवात केली? वाडिया हॉस्पिटलमधनं बाहेर पडल्यावर लगेच मी प्रॅक्टिस नाशिकला सुरू केली. माझं लग्न नाशिकला झालं आहे आणि मी नाशिकलाच प्रॅक्टिस करते. नगरला मी विजिट्सला येते. एव्हरी 2nd आणि 4th सॅटर्डे माझी इकडे एंडोक्राईन OPD असते. चंगेडिया मेडिकलच्या बॅकसाईडला 11 ते 2 माझे OPD टायमिंग्स असतात दर 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी. नक्कीच. मुलांमधले हार्मोन्स ज्याला एंडोक्रायनॉलॉजी असं म्हटलं जातं, तर मुलांमधले हार्मोन्स नेमका हा काय विषय आहे? ओके.
तर हार्मोन्स म्हणजे एक द्रव्य असतो जो ग्रंथी म्हणजे ग्लँड्स तयार करते. आणि हार्मोन्स ओव्हरऑल पूर्ण बॉडीमध्ये सगळीकडे आपल्याला गरजेचं असतं. हाईट वाढण्यासाठी थायरॉइडची ग्लँड थायरॉइड हार्मोन्स तयार करते, किंवा आपल्या ब्रेनमध्ये पिट्युटरी नावाची एक ग्रंथी असते, ते बरेच हार्मोन तयार करते. त्याला आपण बॉस ऑफ ऑल द हार्मोन्स असंही म्हणतो. किंवा आपल्या किडनीच्या वर ॲड्रेनल ग्लँड्स असतात, ते पण काही हार्मोन्स तयार करते. पँक्रियाज इन्सुलिन तयार करते. अशा बॉडीमध्ये वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत, ते वेगवेगळे हार्मोन्स तयार करतात आणि ते सगळ्या हार्मोन्सचं वेगवेगळं काम असतं. आणि प्रत्येक हार्मोननी बरोबर काम केलंच पाहिजे, नाही तर बॉडीमध्ये खूप इम्बॅलन्स होऊ शकतं. जसं काही गोष्टी सांगितल्या या हार्मोन्स रिलेटेड, जसं की थायरॉइडच्या ग्रंथी असतील किंवा हाईट रिलेटेड इश्यूज असतील, तर अशी कुठली लक्षणं जी आहेत कुठल्या वयोगटातल्या मुलांमध्ये दिसू लागतात हळूहळू? ओके, तर प्रॉब्लेम काय आहे त्या प्रॉब्लेमशी संबंधित आपण ते लक्षणं बघू शकतो. आता डायबिटीज समजा, डायबिटीज असेल तर लोकांना बऱ्याचदा वाटतं की डायबिटीज तर मोठ्यांचा आजार आहे. लहान मुलांमध्ये कसं होणार डायबिटीज? पण मोठ्यांचा डायबिटीज आणि लहानपणीचा डायबिटीज दोन्ही वेगवेगळा असतो. लहान मुलांमध्ये जो डायबिटीज होतो त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. त्याचे लक्षणं काय? तर खूप जास्त लघवी करणं, खूप जास्त तहान लागणं, वारंवार पाणी पिणं, खूप जास्त भूक लागणं आणि खूप खाऊन सुद्धा वजन काही वाढत नाहीये, किंवा लघवी भोवती तुम्हाला मुंग्या दिसत आहेत. आणि जर का शुगर खूप वाढली तर एकदम श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, पोटात दुखतं, खूप उलट्या होतात. हे सगळे लक्षणं जे आहेत ते डायबिटीसचे आहेत. बऱ्याचदा पेशंट माझ्याकडे एकच कंप्लेंट घेऊन येते की मॅडम, माझी मुलगी जी आहे ना ती रात्री 10 ते 12 वेळेस लघवी करायला उठते. तर इकडे आपल्याला शुगर चेक करायची असते आणि बऱ्याचदा पेशंटला डायबिटीस असू शकतो. आणि असे बरेच हार्मोन्स आहेत आणि त्याचे बरेच सिम्पटम्स आहेत. नक्कीच. उंचीच्या रिलेटेड काय असे सिम्पटम्स दिसू शकतात? कारण हा एक असा टॉपिक आहे की जो लवकर लक्षात येत नाही, आणि अजून लहान आहे ती किंवा अजून लहान आहे मुलगा, वाढेल उंची, असं साधारण पालकांचं म्हणणं असतं. तर कुठली लक्षणं वेळीच ओळखायला हवी या संदर्भातली? ओके, तर उंची थोडीफार कमी असेल तुमच्या मुलाची किंवा मुलीची, बाकीच्या क्लासमधल्या मुलांपेक्षा थोडीफार कमी असेल तर नॉर्मल काहीतरी इश्यूज असू शकतात. म्हणजे समजा अनिमिया आहे, म्हणजे शरीरातलं रक्त थोडंफार कमी आहे, किंवा जेवण करत नाही आहे, किंवा अजून थोडा काही त्रास आहे, आजार आहे छोटा मोठा. तर थोडी उंची कमी असेल तर आपण ते लगेच क्लिअर करू शकतो. त्याला ग्रोथ हार्मोन इंजेक्शन्सची गरज पडत नाही. पण उंची वाढण्यासाठी एक सर्वात महत्त्वाचा हार्मोन असतो, त्याला आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, पिट्युटरी ग्लँड हे हार्मोन तयार करते, ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन तयार झाल्यावर हाईट एकदम प्रॉपर वाढते. आणि हाईट फक्त त्या मुलाची हाईटवर डिपेंडेंट नसते, त्याच्यात जेनेटिक पोटेन्शियल म्हणजे आईबाबाची हाईट केवढी आहे, आईबाबाची हाईट कॅल्क्युलेट करून आम्ही मिड पॅरेंटल हाईट कॅल्क्युलेट करतो, त्या हिशोबाने ती हाईट त्याच्यामध्ये आहे का की त्याच्यापेक्षा कमी आहे, हे पण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण हाईट जर का खूप कमी असेल, खूपच क्लासमध्ये सर्वात 5वीतला मुलगा आहे पण पहिल्यातल्या मुलगासारखंच दिसतो आहे, तर आपल्याला ग्रोथ हार्मोनचं इव्हॅल्युएशन करावं लागतं. आणि जर का ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी इन्व्हेस्टिगेशन्स केल्यावर डिटेक्ट झाली तर आपण ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन्स देऊन हाईट वाढू शकतो. तसंच जर का प्रीटर्म म्हणजे 9 महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली पाहिजे, पण ते न होऊन जर का खूप लवकर डिलिव्हरी झाली किंवा जन्माचं वजन खूप कमी असेल तर अशा मुलांमध्ये किंवा मुलींमध्येही हाईटचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यांना पण एक वेगळी ट्रीटमेंटची गरज भासते. नक्कीच. इंजेक्शन्स तुम्ही सांगितलं की ज्याला उपचार थेरपी आहे, पण हे कुठल्या वयोगटातील मुलांना हे इंजेक्शन्स आपण देऊ शकतो किंवा कोणत्या वयापर्यंत देऊ शकतो? ओके, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हाईट आपण म्हणतोच की 18 वर्षानंतर हाईट काही वाढत नाही. तर जेवढं लवकर तुम्ही याल तेवढं लवकर आपण डिटेक्ट करून ट्रीटमेंट सुरू करू शकतो. पण जेवढं लेट तुम्ही याल तेवढं आपल्याला टाईम कमी आहे हाईट वाढवण्यासाठी. एकदा बोन्स फ्यूज झाले की आपण कितीही ग्रोथ हार्मोनचे इंजेक्शन्स दिलं तरी ती हाईट वाढणार नाही. तर साधारण 5 वर्षापर्यंत जरी तुम्ही आले तेव्हाही इट इज अ व्हेरी गुड टाईम की तुमची हाईट वाढू शकते. पण इव्हॅल्युएट करणं खूप महत्त्वाचं आहे, डॉक्टरांना दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक कमी हाईट ही ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सीच आहे असं नाही आहे. प्रत्येक कमी हाईटचं वेगवेगळं कारण आहे, ते वेगवेगळे कारण आपल्याला शोधून काढायचे आहे आणि त्यानुसार ट्रीटमेंट पण वेगवेगळी आहे. नक्कीच. हार्मोन्स आणि इमोशन्स किंवा भावना या मुलांच्या वाढीमध्ये महत्त्वाच्या आहेत का? डेफिनेटली आहेत. हार्मोन्स हे इमोशनल इम्बॅलन्समुळे पण हार्मोनचा इम्बॅलन्स होऊ शकतो. तर नेहमी आनंदी राहणं पण खूप गरजेचं आहे.
कॉर्टिसॉल नावाचा एक हार्मोन आहे, त्याला आम्ही स्ट्रेस हार्मोन पण म्हणतो. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा कॉर्टिसॉल खूप जास्त तयार होतो, त्यामुळेही बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. किंवा टाईप 2 डायबिटीस जे आहे ते पण बऱ्याचदा लाईफस्टाईल चेंजेस किंवा स्ट्रेस या सगळ्या गोष्टीमुळे पण त्याचं इंटेन्सिटी वाढू शकते. बेसलाईन प्रॉब्लेम वेगळा असू शकतो, पण जे इमोशन्स आहेत किंवा स्ट्रेस आहे हे सगळं त्याच्यावर भर टाकू शकतो, ते ॲड ऑन आहे. नक्कीच. एखादं बाळ जन्मल्यानंतर त्याला हार्मोनल विकारांची समस्या लगेच येऊ शकते का इतक्या कमी वयामध्ये सुद्धा? डेफिनेटली येऊ शकते. जर तुम्ही थायरॉईडबद्दल विचार करत असाल तर कधी कधी लहान मुलांमध्ये थायरॉईड ग्रंथी ॲब्सेंट असते, नसतेच, किंवा छोटी असते किंवा वेगळ्या ठिकाणी असते. अशा बेबीजमध्ये थायरॉईडच्या प्रॉब्लेम्समुळे बरेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ते आपण थायरॉईड न्यूबॉर्न स्क्रीनिंगमध्ये डिटेक्ट करू शकतो की थायरॉईड ॲब्सेंट आहे किंवा थायरॉईडचे लक्षणं काय आहेत. अजून एक दुसरं असं आहे की जर जेनायटल्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे हे आपल्याला जेनायटल्स बघून कळतं. बऱ्याचदा जेनायटल्स थोडे वेगळे असतात दिसायला, कधी कधी कळत नाही की मुलगा आहे की मुलगी आहे. हे पण आपल्याला लगेच बाहेर आल्या आल्या कळू शकतो आणि त्या हिशोबाने आपल्याला तसे इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतात आणि त्या ते ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते. नक्कीच. अनुवंशिकता आणि हार्मोनल समस्या याचंही काही कनेक्शन आहे का? अनुवंशिकताच त्यालाच आपण म्हणतो जेनेटिक प्रॉब्लेम. तर बरेचसे जेनेटिक प्रॉब्लेम्स आहेत जे हार्मोनल प्रॉब्लेम्स पण असतात, जसे कंजेनेटल ॲड्रेनल हायपरप्लेझिया, म्हणजे त्यामध्ये आपल्या किडनीच्या वरती ॲड्रेनल नावाची ग्रंथी असते, त्याचा थोडाफार प्रॉब्लेम असणं. किंवा थायरॉईडचे पण काही काही आजार असतात, ऑटो इम्युन थायरॉईड डिसऑर्डर, ते पण अनुवंशिक असते. तर बरेचसे प्रॉब्लेम आहेत जे जेनेटिक पण असतात. तर त्यामुळेच मी नेहमी सांगते पेशंट्सना की मला फक्त आई किंवा बाबा नको आहे, मला दोघे पाहिजे, आई आणि बाबा आणि पेशंट, आणि डिटेल्ड हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री पण घेणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. लठ्ठपणा आणि हार्मोनल समस्या याचंही काही कनेक्शन आहे का, संबंध आहे का? खूप खूप मोठा संबंध आहे. तुम्ही आजकाल बघितलं असेल की लठ्ठपणा लहान मुलांमध्ये खूप वाढला आहे. म्हणजे एक 10-15 वर्षा आधीची गोष्ट अशी होती की पेशंट कंप्लेंट्स घेऊन यायचे की डॉक्टर माझ्या मुलाचं वजन वाढतच नाही आहे. आणि आता असे पेशंट्स येतात की डॉक्टर माझ्या मुलाचं वजन कमीच होत नाही आहे आणि तो दिवसभर खात राहतो, त्याचा स्क्रीन टाईम खूप प्रचंड जास्त आहे, तो बिलकुल खेळत नाही, तो दिवसभर फोन घेऊन बसलेला असतो. त्यात ते न्यूट्रिशनल ओबेसिटी असतात, म्हणजे खूप जास्त खाणं आहे किंवा बाहेरचं खाणं आहे, चिप्स, कुरकुरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते खाल्ल्यामुळे वजन वाढतं आहे. किंवा दुसरा जो आहे ते हार्मोनल प्रॉब्लेममुळे जे ओबेसिटी वाढते, त्यामध्ये मोस्टली पेशंट बुटके असतात, हाईटमध्ये कमी असतात आणि जाड असतात, शॉर्ट अँड ओबीज असतात. तर ते पण डिफरन्शिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. इफ हार्मोनल प्रॉब्लेम्स देन इट इज व्हेरी व्हेरी अर्जंट की आपल्याला इव्हॅल्युएट करून ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं आहे. एक्झोजिनस ओबेसिटी असेल तर आपल्याला डाएट मॉडिफिकेशन, स्क्रीन टाईम, एक्सरसाइज ह्यावर जास्त फोकस करणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. मुलांचे हार्मोनल इश्यूज असे असतात की जे लवकर दिसून येत नाही, जसं सर्दी झाली, खोकला आला, तर ताप आला, तर ही लक्षणं लवकर दिसून येतात. पण हळूहळू हा जो काही हार्मोनल इम्बॅलन्स आहे तो वाढत जातो आणि एका टप्प्यावर गेल्यानंतर पालकांना कळतं की आता आपण हॉस्पिटलमध्ये जायला हवं. तर उशिरा कळल्यामुळे सुद्धा काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात का मुलांना? नक्कीच, नक्कीच. हे तुम्ही एकदम बरोबर सांगितलं की हार्मोनल प्रॉब्लेम्स लगेच कळत नाही, ही स्लो प्रोसेस असते आणि मग अचानक खूप मोठं झाल्यावर आपल्याला वाटतं की अरे बापरे हे काय झालं आहे. तर त्यामुळे 2 गोष्टी खूप गरजेचं आहे. एक तर वजन, की आपल्या मुलाचं वजन नीट वाढत आहे की नाही, आणि दुसरं म्हणजे हाईट नीट वाढत आहे की नाही. आणि हे दोन्ही प्लॉट करणं खूप महत्त्वाचं आहे. प्लॉट करणं म्हणजे काय, प्रत्येक पिडियाट्रिशियनकडे ग्रोथ चार्ट असतात, त्यावरती मुलाची मुलीची हाईट आणि वजन प्लॉट करू शकतो. जर का ते प्लॉट केल्यावर आपल्याला अंदाज येतं की हाईट आणि वेट बरोबर वाढतंय का, वेलॉसिटी म्हणजे स्पीड, हाईट आणि वेट वाढण्याची स्पीड बरोबर आहे का, की कमी आहे की जास्त आहे, ह्याच्यावरनं जर आपण प्रॉपर फॉलोअप ठेवलं रेग्युलर. नॉर्मली पण आपण मुलींना वॅक्सिनेशनसाठी घेऊन जातो किंवा सर्दी खोकला जरी झाला तरी घेऊन जातो, पण कधी कधी असं होतं की बऱ्याचदा वजन चेक केलं जातं पण हाईट बऱ्याचदा चेक होत नाही. तर जर सगळ्या पालकांनी हे लक्षात ठेवलं की वजन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढीच हाईट पण महत्त्वाची आहे, आणि हाईटमध्ये जर थोडा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला एंडोक्रायनॉलॉजिस्टची गरज आहे.
नक्कीच. व्हॅक्सिनेशनचा उल्लेख आत्ता आलेला आहे. तर व्हॅक्सिनेशनमध्ये जर कुठे खंड पडला किंवा व्हॅक्सिनेशन व्यवस्थित झालं नाही, तर याचा परिणामसुद्धा हार्मोनल इम्बॅलन्सवर होऊ शकतो का? नाही, ग्रॉसली व्हॅक्सिनेशनचा आणि हार्मोन्सचा खूप काही संबंध नाही आहे. पण वॅक्सिन्स जर का तुम्ही दिले, सगळे वॅक्सिन्स देणं खूप गरजेचं आहे. वॅक्सिन्समुळे मोठे जे आजार आहेत त्यापासून आपण दूर राहू शकतो आणि फायनली सगळं एकमेकाशी कोरिलेटेड आहे. तुम्हाला कुठला आजार नाही आहे तर तुम्ही सगळे फिट आहात आणि हार्मोनल प्रॉब्लेम्स पण मग काही नाही आहे. नक्कीच. पण डायरेक्ट कोरिलेशन वॅक्सिन्सचं आणि हार्मोन्सचं नाही. नक्की. जसं मगाशी आपण बोललो की हार्मोनल ज्या काही समस्या आहेत त्या लवकर कळत नाही किंवा दिसून येत नाहीत. पण हार्मोनल विकार पूर्णपणे बरे होऊ शकतात का? बरे होणं काही होऊ शकतात, काही नाही होऊ शकत. आता फॉर एक्झाम्पल थायरॉईडचा आजार बघा, जर का थायरॉईड ग्रंथी नाहीच आहे, ॲब्सेंटच आहे थायरॉईड ग्रंथी, तर थायरॉईड हार्मोन कुठून तयार होणार? तर आपल्याला थायरॉईडच्या गोळ्या घेणं, थायरॉक्सिन गोळ्या घेणं कंपल्सरी आहे आणि ते लाईफ लॉंग घ्यावं लागेल. आणि ते सोपं आहे ना, रोज उठायचं आणि एक गोळी घ्यायची आहे. ती गोळी जर का तुम्ही नाही घेतली तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. पहिल्या 5 वर्षामध्ये थायरॉईड हार्मोन नॉर्मल असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण थायरॉईड हार्मोन ब्रेनच्या ग्रोथसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. तर जर ते नसेल तर परमनंट मेंटल रिटार्डेशन होऊ शकतं. तर तेवढं ते महत्त्वाचं आहे. जर डायबिटीजचं तुम्ही विचारलं तर पॅनक्रियासच्या ग्रंथीमध्ये प्रॉब्लेम असेल, टाईप 1 डायबिटीज असेल तर इन्सुलिन तयार होत नाही बॉडीमध्ये. तर आपल्याला इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावंच लागणार आणि ते पण मोस्ट ऑफ द टाईम आयुष्यभर घ्यावं लागतं. सर्दी आणि खोकल्यासारखं असं नाही की 5 दिवस 7 दिवस औषधं घेतले आणि बरं झालं. हे हळूहळू ओव्हर द टाईम आणि बऱ्याचदा लाईफ लाँग ट्रीटमेंट पण घ्यावी लागते. जसं आता तुम्ही काही इंजेक्शन्स, मेडिसिन्स या दीर्घ काळासाठी जर घेतल्या तर त्यांना इतर कुठले आजार किंवा शरीराला गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात का? बरेचसे जे हार्मोनल विकार आहेत, थायरॉईड आणि डायबिटीज ह्याचे तर काही दुष्परिणाम नाही आहे. थायरॉक्सिनचं काहीही दुष्परिणाम नाही आहे. इन्सुलिनचं काहीही दुष्परिणाम नाही आहे जर बरोबर घेतलं तर. पण जसं मी सांगितलं ॲड्रेनल ग्लँडमध्ये जी कॉर्टिसॉल डेफिशियन्सी बऱ्याचदा असते किंवा कंजेनिटल ॲड्रेनल हायपरप्लेजिया ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपल्याला एक गोळी घ्यावी लागते. त्याचे थोडेफार दुष्परिणाम आहेत, पण त्याचे जे इफेक्ट्स आहेत किंवा त्यामुळे जे काही तुमचं बरं होतंय ते खूप मोठं आहे साईड इफेक्ट्सपेक्षा आणि ते साईड इफेक्ट्स मॅनेजेबल आहेत. ते आपण ट्रीट करू शकतो. तर आपल्याला दोन्ही बघायचे आहेत. प्रोज किती आहेत, कॉन्स किती आहेत, कोणाचं किती इफेक्ट आहे, कोणाचं किती साईड इफेक्ट आहे आणि अ गुड डॉक्टर ट्रीट्स बोथ. एक डॉक्टर म्हणून मुलांची निरोगी वाढ कशी असायला हवी असं तुम्हाला वाटतं? निरोगी वाढ म्हणजे हाईट नॉर्मल असणं, वेट नॉर्मल असणं. आता बऱ्याचदा पालकांना वाटतं की माझा बाळ खूप चबी आहे, खूप गोलमटोल आहे, खूप क्यूट आहे. पण बऱ्याचदा ते क्यूट गोलमटोलच्या मागे ओबेसिटी असते, म्हणजे लठ्ठपणा असतं. तर वजन आणि हाईट नॉर्मल असलेलीच चांगली. खूप जास्त पण चांगलं नाही आणि खूप कमी पण चांगलं नाही. इट शुड बी इन दॅट रेंज. नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत, अनेक नगरकरांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचताय. कसं वाटतंय? खूप खूप छान वाटतंय आणि समवेअर मला असं वाटतं की पीडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजी म्हणजे लहान मुलांमध्ये जे हार्मोनल विकार आहेत त्याचा अवेअरनेस ओव्हरऑल खूप कमी आहे. कारण आधी हे सगळे प्रॉब्लेम्स डिटेक्ट नाही व्हायचे किंवा खूप कमी होते. पण आजकालच्या सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे किंवा जे काही लाईफस्टाईल चेंजेस झाले आहेत, जे मुलं आजकाल स्क्रीन टाईम खूप त्यांना इझिली सगळं अवेलेबल आहे. बाहेरचं खाणं पण किंवा पेस्टिसाइड्स जे काही क्रॉप्सवर किंवा जे काही यूज केलं जातं धान्य वाढवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हार्मोनल प्रॉब्लेम्स, हार्मोनल विकार खूप खूप जास्त वाढायला लागले आहेत. आणि अवेअरनेस होणं आणि लोकांना समजणं की नेमकं काय एंडोक्राईन म्हणजे नेमकं काय आणि लहान मुलांमध्ये का झालं हे आणि का होतं हे कळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि रेडिओ नगरनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी. त्यासाठी मला त्यांना खूप 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 धन्यवाद तुमचा. नक्कीच. तुमचं आणि रेडिओचं काही नातं आहे का किंवा तुम्ही रेडिओ कधी ऐकला आहे का? रेडिओ तर लहानपणापासूनच ऐकतो
घरी म्हणा, कारमध्ये म्हणा. आधी एवढे काही टी व्ही, स्क्रीन्स, मोबाईल एवढं नव्हतं, पण रेडिओ आधीपासूनच होतं. आजोबा पण ऐकायचे, आम्ही सगळे ऐकतो. तर रेडिओसोबत एक वेगळाच नातं आहे आणि नेहमीच आवडतं. FM, रेडिओ सगळं गाडीमध्ये पण ड्राईव्ह करताना नेहमी सुरूच असतं. नक्कीच. या माध्यमात आज तुम्ही आला आहात, तर तुमच्या खूप आवडीचं आणि जवळचं कोणतं गाणं इथे तुम्हाला ऐकावंसं वाटेल? मला जुने गाणे थोडे आवडतात, तर आपण हा गाणं ऐकू. बडे अच्छे लगते है. ओके. जुने गाणे सगळ्यांनाच आवडतात आणि जुने गाणे खूप अर्थपूर्ण असतात. तर हे Yes. तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं गीत मी या निमित्तानं नक्की प्ले करेन. आणि आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात. या माध्यमातून अवेअरनेसचा भाग म्हणून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात. त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.